नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप गणितातील क्षेत्रफळ प्रकरणातील उदाहरण आपण घेत आहोत। स्वाध्याय 21.1 मधील 7वे उदाहरण आपण आता घेणार आहोत। घेऊया आपण 7वे उदाहरण। एका सभागृहाची लांबी 20 मीटर व रुंदी 17 मीटर आहे। त्या सभागृहात अर्धा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत, तर अशा किती फरशा लागतील? सभागृह आयताकृती आहे, त्याची लांबी आणि रुंदी आपल्याला दिलेली आहे आणि फरशा ज्या बसवायच्या आहेत त्या चौरसाकृती बसवायच्या आहेत आणि त्या फरशीची बाजू जी आहे ती अर्धा मीटर लांबीची आहे आणि किती फरशा लागणार आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे। मग आता फरशांची संख्या काढताना आपल्याला सभागृहाचं क्षेत्रफळ काढायचं आहे आणि त्याला फरशीच्या क्षेत्रफळाने भाग द्यायचा आहे। मग इथं आपण डायरेक्ट सोडवूया। आता सभागृहाचे क्षेत्रफळ भागिले एका फरशीचे क्षेत्रफळ, एका फरशीचे क्षेत्रफळ। आता सभागृह हे आयताकृती आहे म्हणून त्याचं क्षेत्रफळ काढताना आपल्याला सूत्र वापरावं लागणार आहे, लांबी गुणिले रुंदी छेद एका फरशीचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे। ती फरशी आहे चौरसाकृती म्हणून त्याचं सूत्र आहे क्षेत्रफळाचं बाजू गुणिले बाजू किंवा बाजू वर्ग बरोबर। आता सभागृहाचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी आपण लिहिलेलं आहे। त्याची लांबी आहे 20 मीटर आणि रुंदी आहे 17 मीटर म्हणून 20 गुणिले 17 छेद आता अर्धा मीटर बाजू आहे, चौरसाकृती फरशीची अर्धा मीटर बाजू आहे। अर्धा मीटर म्हणजे 1/2 आपण याला भाग दिला, एकाला भाग जाते म्हणून 0 आणि एकावरती आपण 0 घेतला, 2×5 = 10 म्हणजे 0.5 मीटर गुणिले 0.5। आता 20 गुणिले 17 आता यांचा आपण गुणाकार केला, दशांश अपूर्णांकांचा गुणाकार आहे, 5×5 = 25 आणि पॉईंट नंतर दोन संख्या आहेत 1, 2 म्हणून आपण 1, 2 नंतर पॉईंट येणार आहे म्हणजे 0.25 आहे। आता 0.25ने आपल्याला भागायचं आहे, तर दशांश अपूर्णांकाने भागताना ती संख्या आधी पूर्ण करून घ्यायची। इथं दशांश चिन्हानंतर दोन संख्या आहेत म्हणजे हे दशांश चिन्ह आपल्याला दोन संख्या पुढं सरकवायचं असेल तर आपल्याला 100ने गुणावं लागेल। मग अंशाला आपण 100ने गुणलं आणि छेदाला आपण 100ने गुणलं तर 20 गुणिले 17 गुणिले 100 आणि 0.25ला आपण 100ने गुणलं तर 25 होणार आहे म्हणून 25 × 25 25 चोक 100, 25ने आपण 100ला भाग दिला म्हणजे या ठिकाणी 20 गुणिले 17 गुणिले 4 आणि 20 गुणिले 17 गुणिले 4 हा गुणाकार येतो 1360 म्हणजे फरशांची संख्या जी आहे ती येणार आहे 1360। आता 1360 पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे। पुढचे उदाहरण घेऊया। एका 18 सेमी लांबी व 8 सेमी रुंदी असलेल्या आयताची लांबी 2/3 पट केली व रुंदी 3/2 पट केली तर त्याच्या क्षेत्रफळावर कोणता परिणाम होईल? म्हणजे इथं आधी एक आपल्याला आयत दिलेला आहे, त्याची लांबी आहे 18 सेमी आणि रुंदी आहे 8 सेमी आणि नंतर नवीन एक आयत घेतला, त्याची लांबी आणि रुंदी याप्रमाणे बदल केलेला आहे, तर क्षेत्रफळावरती काय परिणाम होईल किंवा कोणता परिणाम होईल असं आपल्याला विचारलेलं आहे। मग इथं आपण समजा हे उदाहरण असं सोडवूया। मूळ आयत, आता मूळ आयताची लांबी किती आहे? 18 सेमी। मूळ आयताची रुंदी आहे 8 सेमी
आणि या आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आता लांबी 18 गुणिले 8 बरोबर 18 गुणिले 8 144 चौरस सेमी एवढं क्षेत्रफळ आलेलं आहे. आता इथं या मूळ आयतामध्ये काही बदल करून नवीन आयत तयार केलेला आहे. नवीन आयत असं आपण लिहून घेऊया म्हणजे लक्षात येईल. आता इथं लांबी 2/3 पट केली म्हणजे या नवीन आयताची लांबी आपल्याला काढायची आहे. आधीची लांबी किती होती मूळ आयताची 18 गुणिले 2/3 पट केली म्हणजे गुणिले 2/3 मग 3 1 3 3 6 18 आणि 6 दुणे 12 येणार आहे. तसंच रुंदी 3/2 पट केली. आता रुंदी आपल्याला दिलेली आहे 8 सेमी मग 8 गुणिले 3/2 बेचोक 8 आणि 4 त्रिक 12 म्हणजे नवीन आयताची लांबी आलेली आहे 12 सेमी, रुंदी आलेली आहे 12 सेमी आणि या आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी 12 गुणिले 12. आता 12 गुणिले 12 144 चौरस सेमी म्हणजे मूळ आयताचं क्षेत्रफळ पण आलेलं आहे 144 चौरस सेमी आणि नवीन आयताचं सुद्धा आलेलं आहे 144 सेमी. म्हणजे आता पर्याय क्रमांक काय येणार आहे? क्षेत्रफळ तेवढेच राहील, क्षेत्रफळ कमी होईल, क्षेत्रफळ निमपट होईल, क्षेत्रफळ वाढेल. आता क्षेत्रफळ आहे तेवढंच राहिलेलं आहे म्हणजे लांबी रुंदी जरी बदलली तरी क्षेत्रफळ पहिल्यांदा जे होतं मूळ आयताचं जे आहे तेच नवीन आयताचं आहे म्हणजे क्षेत्रफळ तेवढेच राहील. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. 9वे उदाहरण घेऊया. एका बागेची लांबी 200 मीटर असून क्षेत्रफळ 3 हेक्टर 20 आर आहे तर बागेची रुंदी किती मीटर आहे? इथं बागेची लांबी आपल्याला दिलेली आहे आणि रुंदी विचारलेली आहे. क्षेत्रफळ दिलेलं आहे 3 हेक्टर आर. आता इथं आपल्याला हेक्टर आणि आर नेमकं काय संबंध आहे त्याआधी आपण बघूया. 1 हेक्टर बरोबर 10,000 चौरस मीटर आणि आता 1 हेक्टर बरोबर 10,000 चौरस मीटर 20 आर बरोबर 100 चौरस मीटर. आता इथं आपल्याला 3 हेक्टर आहे मग एका हेक्टरचे 10,000 3 हेक्टरचे 30,000 30,000 चौरस मीटर येणार आहे आणि 20 आर आहे. इथं आपल्याला इथं 1 आर म्हणजे पाहिजे 1 आर म्हणजे 100 चौरस मीटर. आता आपल्याला 20 आरचं काढायचं आहे. 20 आर बरोबर 20 गुणिले 100 कारण 1 आर बरोबर 100 चौरस मीटर. 20 आर बरोबर 20 गुणिले 100 म्हणजे 2000 चौरस मीटर. आता या ठिकाणी आपण ही बेरीज केली तर एकूण येतं आहे 30,000 अधिक 2000 म्हणजे 32,000 चौरस मीटर एवढं क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे. एकूण क्षेत्रफळ इथे लिहून घेऊया आपण हवं तर. एकूण क्षेत्रफळ 32,000 चौरस मीटर. आता आपल्याला बागेचं रुंदी काढायची आहे. मग बागेचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आता बागेचं क्षेत्रफळ आपल्याला मिळालेलं आहे 32,000 बरोबर लांबी आहे 200 आणि रुंदी आपल्याला काढायची आहे. आता हा 200 गुणिले आहे तर बरोबर चिन्हाच्या अलीकडे येताना भागिले होणार आहे
म्हणून 32,000 भागिले 200 बरोबर रुंदी. आता इथं आपण भाग देऊया. बेक बे. आता इथं भाग दिला आपण बेक बे. 3मधनं 2 गेले 1 उरला, 2 घेतले बेसक 12 आणि हा 0. म्हणजे त्या बागेची रुंदी जी आहे ती 160 मीटर आहे. बागेची रुंदी 160 मीटर आहे. पर्याय क्रमांक बघूया आपण आता. 80 160 म्हणजे इथं पर्याय क्रमांक 2 आहे. पुढचे उदाहरण घेऊया. एका वर्तुळाचा परिघ 88 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती? आता आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाय आर वर्ग. म्हणजे इथं आपल्याला त्या वर्तुळाची त्रिज्या लागणार आहे, परंतु त्रिज्या आपल्याला दिलेली नाही. वर्तुळाचा परिघ दिलेला आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला त्रिज्या काढावी लागेल आणि मग आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढता येईल. आता वर्तुळाचा परिघ बरोबर सूत्र आहे 2 पाय आर. वर्तुळाचा परिघ बरोबर 2 पाय आर. परिघ दिलेला आहे आपल्याला आता 88 बरोबर 2 गुणिले पायची किंमत आपण नेहमी घेतो 22/7 गुणिले आर आपल्याला काढायचा आहे. मग आता 88 हा 7 आर आहे तसाच आपण ठेवणार आहोत. हा 7 भागिले आहे तो बरोबर चिन्हाच्या अलीकडे येताना गुणिले होणार आहे आणि 2 आणि 22 आरला गुणिले आहेत ते भागिले होणार आहेत. 22 एक 22, 22 चोक 88 असा आपण भाग दिला. बेक बे बेचोक 8 सॉरी बेक बे बेदुणे 4 इथं आपण भाग देतोय. बेक बे बेदुणे 4 म्हणजे आर बरोबर 7 2 गुणिले 7 7 दुणे 14. 88 गुणिले 7 आणि हा 2 गुणिले 22 भागिले घेतला. 22ने आपण 88ला भाग दिला. 22 चोक 88 आणि 2ने भाग दिला. बेक बे बेदुणे 4 आणि बेसाती 14 आपल्याला त्रिज्या मिळालेली आहे. आपल्याला विचारलेलं आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाय आर वर्ग बरोबर पायची किंमत 22/7 गुणिले आर वर्ग. आर आहे 14, 14चा वर्ग बरोबर 22/7 गुणिले 14चा वर्ग म्हणजे 14 ही संख्या 2 वेळा लिहावी लागेल. 7 1 7 7 दुणे 14 आणि 22 दुणे 44 गुणिले 14. 22 गुणिले 44 गुणिले 14 बरोबर 616 चौरस सेमी हे उत्तर आलेलं आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ. बघूया आपण आता पर्याय क्रमांक. 616 चौरस सेमी 154 616 चौरस सेमी पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. पुढचे 11वे उदाहरण घेऊया. सोबतच्या आकृतीमध्ये चौकोन ABCD हा समभुज चौकोन असून चौकोन BDQP हा चौरस आहे, तर संपूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ किती? आता या ठिकाणी ही आकृती काढलेली आहे. ABCD हा समभुज चौकोन आहे आणि BDQP हा चौरस आहे आणि या संपूर्ण आकृतीचे आपल्याला आकृतीचं क्षेत्रफळ काढायचं आहे. म्हणजे DABPQD एवढे आकृतीचं क्षेत्रफळ काढायचं आहे. या आकृतीत लेंथ AO बरोबर 6 सेमी म्हणजे हे 6 सेमी अंतर दिलेलं आहे.
ओ बरोबर 8 सेमी. हे 8 सेमी अंतर आहे आणि याच्यावरून आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. तर हा समभुज चौकोन आहे. ABCD हा समभुज चौकोन आहे आणि समभुज चौकोनाचे AC आणि DB हे कर्ण आहेत. तर समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना O बिंदूमध्ये छेदत आहेत. तर समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. म्हणजे या ठिकाणी AC आणि DB हे कर्ण परस्परांना लंब आहेत. म्हणजे या O बिंदूशी काटकोन तयार झालेला आहे आणि दुभाजक पण असतात. म्हणजे हा O बिंदू DBचा मध्यबिंदू आहे. म्हणजे OB हे अंतर 8 आहे तर OD हे अंतरसुद्धा 8 सेमीच असणार आहे, कारण हे एकमेकांचे लंब दुभाजक आहेत. आता इथं आपल्याला आपण DB या बाजूच्या वरचा त्रिकोण ADB या त्रिकोणाचं क्षेत्रफळ जर आपण काढलं आणि ह्या चौरसाचं क्षेत्रफळ काढलं आणि दोघांची बेरीज केली तर आपल्याला आकृतीचं क्षेत्रफळ मिळते. मग आता त्रिकोण ABDचे क्षेत्रफळ बरोबर. आता इथं हा DB पाया आहे आणि AO ही उंची आहे, कारण इथं हे परस्परांशी काटकोन करतायत. म्हणून 1/2 पाया गुणिले उंची हे सूत्र वापरता येणार आहे. मग 1/2 पाया गुणिले उंची बरोबर 1/2. आता हा DB पाया आहे. मग DBची लांबी 8 + 8 16 येणार आहे आणि उंची 6 सेमी. 2ने आपण भाग देऊया. 2 × 2 = 2 × 16 म्हणजे 8 × 48 चौरस सेमी. ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आलेलं आहे. आता चौरसाची बाजू बरोबर DB ही चौरसाची बाजू आहे आणि DBची लांबी आहे 16. 8 + 8 16 म्हणजे चौरसाची बाजू आहे 16 सेमी. आता चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू वर्ग बरोबर 16चा वर्ग आणि 16चा वर्ग येतो 256 चौरस सेमी. म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ आलेलं आहे 256 चौरस सेमी. आता आपल्याला ह्या त्रिकोणाचं आणि ह्या चौरसाच्या क्षेत्रफळांची बेरीज करायची आहे. म्हणजे इथं आकृतीचे किंवा संपूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ बरोबर 256 + 48 बरोबर बेरीज येते यांची 304 चौरस सेमी. बघू आता पर्याय क्रमांक कोणता येतोय. 304 चौरस सेमी हे उत्तर आलेलं आहे. 304 चौरस सेमी पर्याय क्रमांक 2. पुढचे 12वे उदाहरण घेऊया. कोणत्या आकृतीची केवळ परिमिती दिली असता क्षेत्रफळ काढता येते. आता इथं आपल्याला नावं दिलेली आहेत आकृत्यांची. आयत, समलंब चौकोन, समांतरभुज चौकोन आणि चौथा आहे चौरस. फक्त आपल्याला परिमिती दिली असेल. आता आयताचं क्षेत्रफळ आहे लांबी गुणिले रुंदी. आता लांबी गुणिले रुंदीसाठी आपल्याला परिमिती जर दिलेली असेल तर त्याच्याबरोबर लांबी किंवा रुंदी एक कुठला तरी घटक दिलेला असला पाहिजे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी दुसरा घटक काढून क्षेत्रफळ काढता येणार आहे. म्हणजे फक्त परिमिती दिलेली असेल तर आयताचं क्षेत्रफळ काढता येत नाही. तसंच दुसरं आहे समलंब चौकोनाचं क्षेत्रफळामध्ये समांतर बाजूंची बेरीज आणि उंची आहे. म्हणजे इथं फक्त परिमिती दिलेली असेल तरी उंची आपल्याला मिळत नाही, म्हणून आपल्याला समलंब चौकोनाचं क्षेत्रफळही काढता येणार नाही. नंतर तिसरं दिलेलं आहे समांतरभुज चौकोन. आता समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाया गुणिले उंची.
म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला फक्त परिमिती दिलेली असेल तर आपल्याला उंची त्या ठिकाणी मिळत नाही, म्हणून क्षेत्रफळ काढता येणार नाही. आणि चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग. आता चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग म्हणजे चौरसाची बाजू. म्हणजे आपल्याला जर परिमिती दिलेली असेल तर परिमितीवरनं 4 गुणिले बाजू हे सूत्र वापरून आपल्याला बाजू काढता येईल आणि चौरसाचं क्षेत्रफळसुद्धा काढता येणार आहे. म्हणजे फक्त आकृतीची परिमिती दिली असेल तर क्षेत्रफळ काढता येतं असं पर्याय आहे चौरस. पुढचं उदाहरण घेऊया. एका आयताची लांबी 4m अधिक 3 सेमी आणि रुंदी 3m अधिक 1 सेमी असून त्याची परिमिती 50 सेमी आहे, तर आयताचे क्षेत्रफळ किती? आता आयताची परिमिती 50 सेमी दिलेली आहे. आता आयताच्या परिमितीचं सूत्र आहे आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. आयताची परिमिती दिलेली आहे 50 सेमी बरोबर 2 कंसात लांबी दिलेली आहे 4m अधिक 3 अधिक रुंदी दिलेली आहे 3m अधिक 1. आता हा 2 गुणिले आहे तो इकडे त्यांना भागिले होणार आहे. मग 50 भागिले 2 बरोबर, आता ह्या कंस आपण हे दोन्ही कंस आपण सोडवूया. 4m अधिक 3 अधिक 3m अधिक 1. दोन्ही आपण भाग दिला. 2 दुणे 4 2 पंचे 10 म्हणजे 25 दुणे 50. मग इथं 25 बरोबर 4m अधिक 3m. आपण सहगुणकांची बेरीज करतो. 4 आणि 3 7 म्हणजे 4m अधिक 3m झाले 7m आणि 3 अधिक 1 4. आता इथं हे समीकरण तयार झालेलं आहे. मग आता आपल्याला 7m आहे त्याच बाजूला ठेवूया आणि हा अधिक 4 इकडे त्यांना वजा होणार आहे. मग 25 वजा 4 कारण हा धन आहे तो इकडे त्यांना ऋण होईल बरोबर 7m. आता 25 मधनं 4 गेले 21 बरोबर 7m. आता m आहे तसाच ठेवूया. हा 7 गुणिले आहे तो इकडे त्यांना भागिले होणार आहे. 21 भागिले 7 7 1 7 7 त्रिक 21 म्हणजे m बरोबर 3 ही किंमत आपल्याला मिळालेली आहे. आता आपल्याला mची किंमत ह्या लांबी आणि रुंदीमध्ये टाकून आपल्याला लांबी रुंदी काढायची आहे. मग लांबी बरोबर 4m अधिक 3. आता 4mचा अर्थ होतो 4 गुणिले m म्हणून 4 गुणिले mची किंमत आहे 3 अधिक 3. आता 4 त्रिक 12 अधिक 3 12 आणि 3 15 सेमी आणि रुंदी आपल्याला दिलेली आहे 3m अधिक 1. मग रुंदी बरोबर 3m अधिक 1 बरोबर 3 गुणिले mची किंमत 3 अधिक 3 3 त्रिक 9 आणि सॉरी इथे 1 आहे. 3 त्रिक 9 आणि 1 10. 3m अधिक 1 3 गुणिले 3 mची किंमत 3 अधिक 1 3 त्रिक 9 अधिक 1 10 म्हणजे रुंदी आलेली आहे 10 सेमी. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे आयताचे क्षेत्रफळ किती. आयताचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर
लांबी गुणिले रुंदी. आता लांबी आपल्याला मिळालेली आहे 15, रुंदी आहे 10, म्हणजे 15 गुणिले 10 बरोबर 150 चौरस सेमी हे उत्तर आलेलं आहे. आता बघूया आपण 150 चौरस सेमी पर्याय क्रमांक किती आहे. 100 चौरस सेमी, 2400 चौरस सेमी, 150 चौरस सेमी, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. घेऊया पुढचे उदाहरण. 44 सेमी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 44 सेमी परिघ असलेल्या वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी आहे. म्हणजे इथं आपल्याला चौरस आणि वर्तुळ ह्या दोन गोष्टींसंबंधात हे उदाहरण आहे. आता चौरसाची परिमिती बरोबर 44 सेमी. आता चौरसाची परिमिती दिलेली आहे. चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे, त्याच्यावरून आपण बाजू काढूया. मग चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. परिमिती दिलेली आहे 44 बरोबर 4 गुणिले बाजू. आता हा 4 गुणिले आहे तो इकडे भागिले होणार आहे. 44/4 बरोबर बाजू 4 1 4 4 1 4 4 1 4, म्हणजे बाजू आपल्याला मिळालेली आहे 11 सेमी. आता आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. चौरसाचे क्षेत्रफळ काय सूत्र आहे. बरोबर बाजू वर्ग. बाजू आपल्याला मिळालेली आहे आता 11. 11चा वर्ग बरोबर 121 चौरस सेमी. आता आपण वर्तुळाचं काढूया. वर्तुळाचा परिघ 44 सेमी आहे. वर्तुळाचा परिघ बरोबर 44 सेमी. आता वर्तुळाच्या परिघाचं सूत्र आहे 2πr. वर्तुळाचा परिघ बरोबर 2πr. आता परिघ दिलेले आहे 44 बरोबर 2 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले r. आता 44 हा 7 भागिले आहे तो इकडे त्यांना गुणिले होणार आहे, आणि 2 आणि 22 गुणिले ते भागिले होणार आहे. 2 गुणिले 22 बरोबर r. 22 1 22, 22 दुने 44. आपण इथं भाग दिला आहे. तसंच 2 1 2, 2 1 2, म्हणजे r बरोबर 7 सेमी. म्हणजे आपल्याला वर्तुळाच्या परिघावरनं त्रिज्या मिळालेली आहे 7 सेमी. आता आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर πr वर्ग. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर πr वर्ग. क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. पायची किंमत 22/7 गुणिले 7चा वर्ग. 22/7 गुणिले 7 गुणिले 7, कारण इथं 7चा वर्ग आहे म्हणून आपण 2 वेळा 7 लिहिला. इथं 7ने भाग गेला. 7 1 7, म्हणजे 22 गुणिले 7, 154 चौरस सेमी आलेला आहे. आता चौरसाचं क्षेत्रफळ आलेलं आहे 121 चौरस सेमी, आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ आलेलं आहे 154 चौरस सेमी. आपल्याला विचारलेलं आहे की कितीने कमी असेल, म्हणजे इथं आपण वजाबाकी करायची आहे. मग 154 वजा 121 बरोबर 33.
33 चौरस सेमी. म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ हे वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा 33 चौरस सेमीने कमी आहे. आता शोधूया आपण पर्याय. पर्याय क्रमांक 1च आहे, 33 चौरस सेमी. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ